माझा सॉक्स आहे, तुम्हाला एक मॅजिक दाखवतो बघा. ते आजोबा मला परत दिसले. आजोबा नका शोध एवढं भेटेल व कसं काय लय लवकर होईल आजकाल सगळं. आज रविवार असल्यामुळे मी लवकर उठलो पण नाही आणि आता वाजले 10 का 11 वाजले असतील. 11 वाजूनच गेले तर मी अजून आंघोळ केली नाही. एवढ्या गरमीत कुठं पाणी गरम करावं म्हणलं, त्यामुळे मग मी विचार केला मी डायरेक्ट खावदात जातो. बघू कसं आहे, म्हणजे पाणी एकदम भरलेलं आहे. या तुम्हाला दाखवतो पाणी किती आहे. हो एवढं मोठं पाणी आहे, फक्त एवढंच न बाकी म्हणजे हात एवढं कमी आहे पाणी, नाही तर बाकी भरलेलं आहे. आणि मध्ये सगळं साफ केलेलं आहे गेल्या वेळेस पण, आणि तांब्या पण काढता येते यावेळेस. चला मग बघू. म्हणजे मी पहिल्यांदा कपडे काढतो आणि मग जातो, बघू कसं होते. पहिल्यांदा जाणार आहे, काय माहित नाही कसं, म्हणजे एवढं पाणीत पहिल्यांदा जाणार असं बोलतोय. तर आता मी चेंज केले, म्हणजे कपडे काढलेत, फक्त आता बुरबुड आहे माझ्या अंगावर आणि ड्रोल पण आहे मधून. पाणी थंड. हो अशा चेडे बॉडी बघा, बॉडी अशा चेडे चाळे करायला मजा येते. बॉडी जाऊ का? वा पाणी बाहेर पडलं का बाबू. तिथं मम्मीने पापड्या वाळू घातल्या तर उचलते. आता मी पाण्यात कशा तू बाय माहितीये का, तांब्यावर. थांबा तांब्या काढतो बर का. पाया खालतीच आहे, पाणी सगळं बाहेर येते ना, पण लय भारी येतो. असं दे मम्मी ओरड द्या निघाला गे माय. यकी किती वेळ होतो? लय वेळ. 1 मिनिट एक मिनिट झाले पण नाही. तर मला काय वाटत नाही, म्हणजे साफ केलेला आहे त्यामुळे काय वाटत नाही. साफ नाही, साफ केलेला आहे, धुवलेला आहे गेल्या वेळेस. काउंट कर बर का किती वेळ राहतो. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 सेकंड्स. हा 15 सेकंड. बरं झालं उशिरा. आज रविवार पण आहे आणि काय काम पण नव्हतं. पप्पा येत बाय. पप्पा यांना आज हा रात्री येतील, नाही तर उद्या सकाळी. कारण की आज काय काम नसल्यामुळे पप्पा पण बोलले मी आज ड्युटी करतो डबल. चल परत 3 2 1 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 यावेळी जास्त राहिले. किती राहिलो? 26 दिवसाची सुरुवातच एवढी चांगली झाली म्हणल्यावर दिवस कसा जाईल. आज दिवसभर लय कुराफाटी करायच्यात काय ना काय. मम्मी नको म्हणालते तरी पण पाणी 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 झाले. पागल ह्या टंकी मध्ये मार ना एकदा. आता कुठल्या या नको मार ना एकदा. चल चल एका दिवशी. आता ते आज नाही, आज याच्यात झाले. कपडे ते घातल्यानंतर भेटतो. तर मी कपडे चेंज केलेत. मी तर बोलले कपडे चेंज केल्यानंतर भेटतो, पण मी ब्लॉग शूट नाही केला. आणि आता वाजले 3, कारण की माझं अंग लय दुखायले, परत डोकं हे सगळं दुखायले. बरं वाटाणा झालंय आज जरा, कालपेक्षा आज जास्त दुखायले. पण आज विचार केला तर हे काय तर खुराफाती करेल, असं करेल का तसं करेल, पण दुखायच्यामुळे जरा हे झाले. 4 किंवा 5 किंवा 6 वाजता मार्केटला जायचं आहे, कारण की मोबाईलचा स्क्रीन गार्ड टाकायचा आणि मम्मीचं काय सामान आणायचं आहे. आणि जर पॉसिबल झालं तर मी जाणार आहे चलत आपल्या जाग्यापाशी, इथून जाग्यापाशी, कारण गाडी नाही आज. आणि तिकडं जायला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागते चलत. तर जास्त बरं वाटत असेल तर जाणार आहे, कारण की जावंच लागते. तिथे दगड आणून टाकले तर माती आहे, कोण न्यायचं नाही, कोण फक्त लक्ष ठेवायला लागते. 1 दिवसातून एकदा तरी जावं लागते. आणि ही आहे रानूची सायकल, तुम्ही बघितलीच असेल. फक्त 5-6 दिवस झालं पप्पानी नीट केली ती. हे म्हणजे पंक्चर होतं आणि मग याचं हे काढलेलं, पंक्चर काढलेलं घरच्या घरी. आणि आज परत पंक्चर झाले, काय माहिती कसं काय बघा. सगळी हवा गेली, म्हणजे रान चालवत नाही तरी पण पप्पांनी नीट केलं. कारण की पप्पा बोलले ट्यूब लगेच खराब होते तशी जर ठेवली तर. त्यांनी बघा शाबूच्या पापुड्या केलेल्या मम्मीनं, वाळल्या जातात बरोबर सगळ्या. ॲलोवेराचं झाड किती दिवस झालं वाढणच झाले, अजून तरी वाढला नाही. बघा तेवढंच आहे अजून. तर बघा मी शाबू भिजू घातलेला जरा साचा, म्हणजे झालाय बरोबर. तर मी आता जाणार होतो स्क्रीन गार्ड ते बसवायला, पण मम्मी बोलली त्याच्यापेक्षा जागेपाशी जाऊन ये. मग मी काय करतो तिकडे आणि स्क्रीन गार्डचं ते उद्या बघतो, कारण उद्या गाडी असते. आणि यूज तर साबू पण बरोबर होतोय, म्हणजे मला गोड काही तर खावट आता गोड साबू बनवतो. पहिल्यांदा चलत चालू, काय माहिती किती वेळ लागते आता. हा गाडी बघ कुठे हात करून गाव आहे काय झालं आता. काय ज्या रोडनं जात का त्या रोडला एक गाडी नसते. सायकल तर नकोच. चला
इथं टीव्ही बघत बसले, सकाळपासून टीव्ही बघत बसली. तर बघा हा रोड बोलत होतो मी, एकदम सामसूम असतो, कोणच नसतं इथं. आणि माझ्या मागं चालू आहे आता काम, म्हणजे रोडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. डॉगेश बाय यायचं बाबा अंगावर. या साईडला सगळं म्हणजे फॅक्टरीचं काम चालू आहे बघा, म्हणजे फॅक्टरीच असतं सगळं या साईडला. आम्ही जिथं राहतो आता तिथं म्हणजे लांब आहे, जवळ नाही घराच्या. ती मस्त लोक दिसतं इथून येताना, झाडं आजूबाजूला. ही फॅक्टरी नेहमी बंद असते, कधी चालू असते की. वाव काही लोक आहे इकडे, जंगल आहे सगळं. असं वाटायला इथं शेत आहे, काहीतरी आंब्याचा बाग किंवा काहीतरी आहे. जंगल आहे पण सगळं मध्ये. कोण जास्त दिसतच नाही तुम्हाला या रोडला. आमच्या घरापासून त्या जागेपर्यंत जाऊस तर ते त्या चौकात दिसल बघा, एकदम पुढं चौक आहे, लय लांब आहे पण इथून अजून. ते डायरेक्ट हायवे आहे तिथला. मला घरून निघून 10 ते 15 मिनटं झाले तरी अजून चलतच चाललोय. अर्ध्या रस्त्यात पण नाही आलो अजून. ते आजोबा डिप्रेशन मध्ये गेलेत वाटतंय, एकटेच बसले. तर येईन आजी आजोबा, नका बघ काही वाटू. बघा केवढे मोठे आहेत, असं वाटतं बिल्डिंग आहे पूर्ण. एका बिल्डिंग एवढे मोठे आहेत. तर बघा हा आहे तो चौक, हा सगळा हायवे आहे. त्या रस्त्यावर जास्त कोण चालताना दिसतच नाही, सगळे गाडीवरच असतात. हायवे असल्यामुळं हवा सुटले, थंड थंड. तेव्हा जवळच आलं थोडंसं, बाकी आता 5 मिनटं लागतात, 5 ते 10 मिनटं. कार्यालय पण जवळच आहे इथं, आज बंद आहे, दररोज चालू असते. तर आता मी तर आलो जागेवर, पण इथं 2 खड्डे दिसायचे तिथं. आता काय माहिती कुत्र्याने केलेत का माणसाने का नेली माती. भाई साहेब कोणी केलेत, याला तर काय नाही केलं कोणी. इकडंच काय केलंय की दगडांना कोणी हात नाही लावला, कुत्र्यानेच केला असेल. कोणी येणार आहे. काल शोधली चावी तर भेटली नाही, आणि आता पण फिरून बघितलं सगळीकडं, चावीच भेटली नाही. तरी पण चावी गेली कुठं. बरोबर 25 ते 30 मिनटं लागली यायला मला. 5 मिनटं बसणार आहे आणि मग जाणार आहे घरी. आता मी निघालं जागेवरून, आणि इथं बघा कसली मशीन आहे, वेगळीच आहे. हे नाही याच्या पुढची, आवाज तर लय बेकार यायलाय. कसली आहे की मला व्ह्यू येते इथं. फॅक्टरी इथं, इकडून सूर्यप्रकाश आहे. तर मला आता पूर्ण पाऊण तास झाले, तर आता 15 मिनटात पोहोचतो मी परत. तेव्हा ते आजोबा मला परत दिसले. आजोबा नका शोधू, एवढं भेटेल व. मगाशी जाताना इथं काम चालू होतं, आणि आता लगेच काम गायब. 2 सेकंदातच, म्हणजे अर्ध्या तासातच, अर्ध्या कसं पाऊण तासातच. कसं काय लय लवकर होईल आजकाल सगळं. फक्त आपलं चॅनलच ग्रो होणार लवकर. सबस्क्राईब करा लवकर. डॉगेश भाई अजून येत आहे, तर माझी वाट बघत बसली आता. डॉगेश कुक कुक कुक. तर आता जस्ट आता घरी आले, आणि घाम बघा कसला आलाय, आणि पाठ पूर्ण ओले झाले. आता दाखव कसं आहे बघा, कॅमेरामध्ये दिसत नाही एवढं, पण पाठ एकदम ओले झाले. एवढी गरमी आहे रे बाबा बाहेर. मी घरून निघलेलो 5 वाजता, आणि आता यायला वाजले मला 6:30, म्हणजे पूर्ण 1.5 तास लागले यायला. आता 5-10 मिनिटं अजून बसणार आहे, आणि मग मी बनवणार आहे गोड शाबू, कारण गोड काय तर खवाटायले. काय तर भेटले गोड खायला. चला कूलरच्या हवेला बसतो जरा. हा या ओढणीमुळे इकडं पण हवा येते बरोबर. आता सॉक्स आहे, तुम्हाला एक मॅजिक दाखवतो बघा. हे बघा, ही काय करायली आहे, काय करायलीस. कैसा लगा स्वाद. मम्मीला नाही लागलं, लाडलं बरोबर लागलं, का नाकाला टच झाले, वास गेले, नंतर सोडले. चला आता थंड झाल्या, म्हणजे नॉर्मल झालं, आता चांगलं वाटायला. मग आता गोड बनवतो. हात धुतो पहिल्यांदा, घाण आहे जरा, सॉफ्ट जरा. एवढा मोठा शाबू याच्यात थोडासाच घेणार आहे बनवायला. हा शाबू कशाला घ्यायलोय, याच्यात ओतल्यानंतर ध्यानात आलं वल्ला शाबू लागते याला. नाही कुठं आहे ते शाबू, इथे लपून ठेवलाय. तर वल्ला शाबू लागते असला, बनवल्यानंतर भेटू. तर आता फायनली झालेलं आहे बनून, दुपारपासून याची वाट बघालतो. वाह अप्रतिम. तर आता मम्मीनं भात लावलेला आहे, परत भाजी भाकर आहे, आणि इथं भाज्या ते ठेवलेल्या आहेत सगळ्या. तर आता भूक पण नाही लागले, मग आता पप्पा येईल, पप्पाची वाट बघायला आम्ही. आणि मला जशी इन्फॉर्मेशन आहे तसं उद्यापासून काम चालू होईल असं वाटतंय, तर मी सांगतोय तुम्हाला.
तर चला मग आजच्यासाठी एवढं. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू उद्याच्या एका ब्लॉग मध्ये. बाय.